खूप समाधानी, म्हणजे मला असं वाटलं का मी इथं आल्यानंतर मला असं वाटलं का मला जसं काही वरून स्वर्गातून देवच आले खाली आणि देवांनीच मला वाचवले. नमस्ते, मी डॉक्टर संदीप आसे स्वागत करतो आपलं मुर्मेदा कायरोप्रॅक्टिक आपल्या चॅनलवर. आज आपल्याकडे रामनाथ काका आहेत. खूप चांगला छान असा रिझल्ट त्यांना आपल्या ट्रीटमेंटने आला आहे. साधारणपणे मेरुदंड संजीवनी अशी 7 दिवसाची ट्रीटमेंट त्यांना आपण केली इथे, आणि त्याचबरोबर काही ओझोन ट्रीटमेंट होतात स्पाईनसाठी, त्या पण केल्या. ओझोन म्हणजे O3 गॅस जो असतो त्याची ट्रीटमेंट आपण त्याचे इंजेक्शन काही स्वरूपात देतो स्पाईनसाठी, ते पण त्यांना दिले. तर काका, तुमचं काम काय कष्टाचं होतं, म्हणजे हा वेदना एवढ्या? पूर्वी मी साधारण 17-18 वर्षापासूनच शेती कामच करायचो. आजही पण शेतीच काम करतो. बरोबर आहे. पूर्वी त्यावेळेला एवढी मशिनरी नव्हती, कुठलं काही नव्हतं. बरोबर आहे. मग हातानेच करावं खोदायचं काम, खुरपेचं काम, बरोबर आहे. पावड्याचं काम, टिकाऊचं काम जास्त केलंय पूर्वी. बरोबर आहे. वडील लवकरात लवकर वारल्यामुळं तुमच्यावर जबाबदारी माझ्यावरती आली. बरोबर. आणि त्यानुसार मग त्यावेळेला एक 50 किलोची गोणी सुद्धा मी या खांद्यावरती उचलून 1 किलोमीटर पर्यंत नेली. बापरे. त्यावेळेला ते काही वाटत नव्हतं. त्यावेळेला कसलंही दुखणं नाही, काही नाही, कसं काही अंगात वाटत ताकद नव्हतं. असते हो. आणि खाणं पण चांगलं असतं. पूर्वीचं खाणं चांगलं होतं आणि आज ती परिस्थिती बदलली सगळी. तर आता ते साधारण आता मला 6 महिन्यापासूनच ही तकलीफ व्हायला लागली. त्या अगोदरही पण नव्हती एवढी, पण ती 6 महिन्यापासून जास्तच. बरं, तुम्ही माझ्याकडे ज्यावेळेस आलात त्यावेळेस मी तुम्हाला त्यावेळेला आईसही वेदना एकदमच काठी घेऊन आला होता. हो, आणि काठीवर. काय परिस्थिती होती एकंदरीत ते सांगू त्यावेळेला म्हणजे मला चालणंही कठीण होतं, झोपणंही कठीण होतं आणि जेवण करणंही कठीण झालं होतं. बरं बरं बरं. तर मी अक्षरशः बेडवरती 8 ते 10 दिवस असं झोपून जेवण केलेलं आहे. बापरे. उठता पण नव्हते. उठलो तर हा पाय म्हणजे अजिबात चालूनच देत नव्हते. इतकी रग लागायची की अक्षरशः ही शर्ट आणि पॅन्ट सुद्धा घालता येत नव्हती, अशी परिस्थिती. आणि ते बोट बधीर होते. हे बोट 2 बोट एकदम बधीर झाली होती. यांना कुठल्याही प्रकारचं चिमटा वगैरे कुठलंही काही येत नव्हतं. आता चिमटा किमान बसतोय. हो, आता चिमटा बसतोय दोन्ही पण. हलवा बरं बोट. चप्पन काय हो. पूर्वी वाकून जास्त कामं व्हायचे का? हो, करायचं. हा तुमचा मनका दिसतोय. हो हो. तर इथले मणक्यातले जे मानेचे मणके ते स्ट्रेट झालेले आहे, स्ट्रेटनिंग म्हणतात याला. आणि काय होतं, तुमच्या ह्या ऑसिपिटो प्रेशर येतं, कधी कधी दुखतं, चक्कर येतात. तर याला तुम्हाला असा कर्व पाहिजे असतो. ओके. हा स्ट्रेट झालेला आहे इथे. त्याच्यानंतर तुम्ही खाली बघितलं तर हे लंबर व्हर्टिब्रा याच्यामध्ये L2, L3, L4, L5, S1 असं मल्टिपल लेवलला गादी बाहेर सरकली होती. वडिलांना तुम्ही घेऊन आलात आपल्याकडे, तर एकंदरीत काय परिस्थिती होती? वाटत होतं का बरं होतील का नाही? अतिशय वाईट परिस्थिती होती. आम्ही ज्यावेळेस गाडीमध्ये घेऊन आलो त्यावेळेस एकदम उचलून आणलं होतं मुर्मेदा कायरोप्रॅक्टिसमध्ये. परंतु इथे आल्यानंतर आम्हाला पहिल्याच दिवशी खूप चांगला छान रिझल्ट आला. वडिलांना चालणं बसणं शक्य झालं आणि नंतर विश्वास बसला. नंतर विश्वास बसला की वडील क्लिअर होतील, आता चांगले होतील. आणि आज त्याप्रमाणे चांगले झाले.